नमस्कार मंडळी. आज आपण खूप कॉमन प्रश्न घेतला आहे. तो आहे डिवोर्स हा किती वेळात होतो? चला मग सोप्या भाषेत समजून घेऊया. म्युच्युअल डिवोर्स हा दोघांच्याही संमतीने होतो आणि साधारणतः त्याला 6 महिने ते 1 वर्ष असा कालावधी जाऊ शकतो. आता तुमचा प्रश्न असेल का? कारण का दोघांनाही याचा विचार करण्याचा टाइम दिला जातो. यालाच कूलिंग पिरियड असंही म्हणतात, जेणेकरून दोघांनी नीट विचार करावा. कंटेस्टेड डिवोर्स मध्ये एकाच व्यक्तीने निर्णय घेतलेला असतो, त्यामुळे डिवोर्स प्रोसेसला थोडा वेळ लागू शकतो. अंदाजे 2 ते 5 वर्ष या त्याच्यापेक्षाही जास्त काळ लागू शकतो. ही प्रोसेस थोडी वेळखाऊ आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक केस ही वेगळी असते. कोर्ट, प्रूफ आणि सिच्युएशन यावर वेळ ठरतो. यामध्ये कन्क्लुजन काय निघतं? म्युच्युअल असेल तर सगळ्यात लवकर आणि डिस्प्यूट असेल तर उशीर. काही डाऊट असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा. आशा करते आजचा व्हिडिओ सुद्धा माहितीपूर्ण ठरला असेल. तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.